वर इथे उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत। साहेब, आमच्या मॅच मध्ये सेकंड इनिंग असते आणि पृथ्वीराज उद्योग समानी सुद्धा एक नवीन इनिंग दुसरी इनिंग सुरू केलाय, अर्थात पृथ्वी प्लॅनेट। मला वाटतं साहेब दुग्ध व्यवसायामधील प्रसिद्ध उद्योगपती आहेतच आहेत, परंतु सध्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आपण जो 20 एकरचा प्लॉट वडूज मध्ये पाहतोय तिथे एनए प्लॉटिंगचं काम साहेबांच्या माध्यमातून घेतलं गेलं आणि त्या संपूर्ण आपण जर त्या सोहळ्याचं आयोजन पाहिलं तिथे मात्र जयकुमार गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते तिथे त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं होतं। आणि त्याचबरोबर आपण या 13 तारखेला आपण पाहिलं असेल की आपल्या प्लांटवर म्हणजे ज्याला डेअरी आपण म्हणतो तिकडे गणपती बाप्पांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना आणि कलश रोहन झालं। मला वाटतं साहेबांची जी श्रद्धा आहे ती गणपती बाप्पावर जास्त आहे। साहेबांच्या भाषणात तुम्ही ऐकलं असेल त्या गणपती बाप्पांनी भरपूर मला काही दिलाय आणि त्या गणपती बाप्पाला इथे विराजमान करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा या एरेवाडी नगरीत झाल्या। चला सलामीची जोडी मैदानाच्या आत येते आणि पारगाव शंभू 11 पारगाव हा संघ इकडे मात्र प्रथम फलंदाजीसाठी तयार होत आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नेहा 11 अर्थात दहीवडी आमचे पिंटूजी मेस्त्री सर असतील ते आज खुश आहेत कारण त्या संघाने केलेलं ज्या पद्धतीचं इथे प्रदर्शन आहे। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सुधीरजी कदम ज्यांचे 2 संघ या स्पर्धेत होते टॉप 8 मध्ये आणि त्यातील एक संघ हा फायनल मध्ये जाऊन पोहोचला आणि खूप चांगलं लढती आपण सर्वांनी पाहिलेत। जाऊया अंतिम सामन्याकडे। मला वाटतं मी तिन्ही कॉमेंटेटर्सना विनंती करेल चंदू सर आपणही या, प्रत्येकाने आपण मला वाटतं आपण एक एक षटकं जरी मिळाली तरी आपण ती करूया आणि सर्वांनी मिळून आपण या सामन्याला पुढे घेऊन जाऊया। चला मॅच कडे जाऊया जास्त वेळ न दवडता। सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आत येते। दोन्ही संघांना द्या खूप साऱ्या शुभेच्छा। एका बाजूला विशाल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चेतन चिंचकर। ही जोडी मात्र मैदानाच्या आत आहे। दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्हीही संघाने आतापर्यंतचा एक विजयी सफर या स्पर्धेत घेतलाय आणि मला नक्कीच सांगायला आवडेल ही पृथ्वीराज चषकाची जी ही स्पर्धा आहे या स्पर्धेचे जे व्ह्यूज आहेत साहेब ते सर्व रेकॉर्ड ब्रेकिंग व्ह्यूज आहेत आणि सामना 4 षटकांचाच राहणार आहे। नजीर पहिला षटक घेऊन समोर विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू सरळ बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र दिशा दिलाय। पहिल्या चेंडूवर पहिली धाव मात्र मिळते। प्रशांत सर तुमचंही स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये। अंतिम सामना जिकडे नेहा 11चा विचार केला त्यांच्यामध्ये एकच मोठा खेळाडू सध्या आपल्याला दिसतोय रोहित आहे नो डाऊट, पण प्रेक्षकांना जी मोठी नावं माहित असतात त्याच्यामध्ये बबलू पाटील हे नाव आहे, दुसऱ्या बाजूला चेतन चिंचकर हे नाव आहे। त्यामुळे हा सामना ज्या पद्धतीने रंगतदार होणार आहे खरोखर प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे नो डाऊट। एरेवाडीचं हे बाजार पटांगणाचं मैदान आज ज्या पद्धतीने भरलंय आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे इकडे मात्र एक चोरटी धाव पूर्ण होते। प्रशांत सर एक चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा वर्ष 11वे आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतली जाते या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात धनंजय चव्हाण साहेब आपल्या व्यासपीठावर आहेत। एखादं छोटंसं रोपटं राबायचं आणि ते मोठं करायचं सोपं काम नाही आहे। क्रिकेटची स्पर्धा सुरू करायची आणि सातत्याने ती 11 वर्ष चालू ठेवायची ते सोपं काम नाही आहे आणि ते खूप छान पद्धतीनं धनंजय चव्हाण साहेब आणि गणेशजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये एरलवाडीमध्ये सध्या सुरू आहे। नजीर पुन्हा एकदा तयार, चेतन चिंचकरला हा चेंडू अप्रतिम भन्नाट वेग। मला वाटतं कदाचित स्पीडोमीटर असताना तर आपल्याला कदाचित त्या स्पीड कळाला असता। भन्नाट वेग म्हणजे फलंदाजाला दरवेळी डॉमिनेट केला या गोलंदाजाने। नजीरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। टेनिस क्रिकेटचा शोएब अख्तर मैदानावरती आहे, इतका भन्नाट सुसाट सैराट गोलंदाजी केले संपूर्ण स्पर्धेमध्ये। अजूनपर्यंत मला वाटतं नेहा 11चा जो विजयी रथ आहे त्याच्यामध्ये महत्वाची कामगिरी आहे नजीरची। यावेळी मात्र शॉर्ट बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता। चेतन चिंचकर बॅक टू द पवेलियन, खूप मोठा झटका आता पाहायला मिळतोय।
सेट सेट करके बल्लेबाज को आउट किया गया। नजीर की शानदार गेंदबाजी, बहुत ही लाजवाब प्रदर्शन रहा। स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर 4 गेंदों का खेल। और पहले इन्होंने गुंडे स्पॉट पर गेंदबाजी की, आप फिलहाल वो विकेट चेंज कर लिया ना, तब जाकर इन्होंने वो बाउंसर डाला और बाउंसर बहुत ही बेहतरीन था। स्क्वायर लेग पर खिलाड़ी, उनको पता था, सटीक बाउंसर डालने के बाद विकेट प्राप्त किया, सेट करके बल्लेबाज चेंजकर को आउट किया गया। नक्की तुम्ही व्यूहरचना आखता, तुम्ही कुठल्याही स्पर्धेत जाता तर अभ्यास करून जाता आणि मला वाटतं बबलू पाटीलचं हे मैदान खूप त्याचा अभ्यास खूप जास्त आहे या मैदानावरचा, खूप या मैदानावर येतात। आज ज्या पद्धतीने ते लीड करतात, खरं तर कॅप्टन वेगळा आहे, नितीन आहे, परंतु संपूर्ण संघाला लीड करण्याचं काम बबलू पाटील करतात। तुम्ही पहा, क्षेत्ररक्षण असेल, बाकीच्या गोष्टी असतील, जसं आपण पाहत होतो की मध्ये जडेजा जरी कॅप्टन होता तरी महेंद्रसिंग धोनी यष्टांच्या मागून ज्या पद्धतीने यष्टिरक्षण सर्व क्षेत्ररक्षण लावत होता, तसंच काहीतरी पाहायला मिळतं। कैप्टन का रोल बहुत इंपॉर्टेंट होता है। असली एरिया की परख जोहरी को होती है, वही काम कप्तान का है। सही जगह पर फील्डिंग लगाना, सही एक बार फिर गेंदबाज के हाथ में गेंद देना, वो सारी चीजें जो है वो बहुत बढ़िया काम कर रहे हैं बबलू पाटिल। ओ या फलंदाजाच्या शरीरावर आदळला चेंडू। मला वाटतं फलंदाज आता फलंदाजी करताना हेच लेग बाईचा इशारा पंच उमेश किनी सर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विकी शेलार सर, हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात। मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्या उमेश किनी सर आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे विकी शेलार सर, तर थर्ड अंपायर सादिक राजापूरकर सर इथे आहेत। जावे मैदानाच्या धावसंख्या फलकर 3, गडी बाद झाला 1। या षटकातील शेवटचा बॉल स्ट्राईकवर फलंदाज अनिकेत। आता विशाल आहे, लास्ट बॉल नजीर। ओ थांबलाय नजीर, थांबलाय आणि बबलूनी काय सांगितलंय, लास्ट बॉल है तेरा भाई इस टूर्नामेंट में, अच्छे से डालना, अच्छा फिनिश करना, असंच काहीतरी सांगितलंय। और फाइनल का ये मुकाबला है तो बहुत क्रूशियल है ये गेम। याही मात्र शरीराच्या दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र 22 रूपाने 1 धाव मिळेल। पहिलं षटक संपतंय मित्रांनो। मी प्रेक्षकांना नक्की विनंती करेल, इथे नजीरची गोलंदाजी जर आवडली असेल टाळ्या वाजवायला काही हरकत नाही। काय गोलंदाजी इथे पाहायला मिळते, अप्रतिम। म्हणजे फलंदाजाला मोठे फटक्यापासून वंचित ठेवणारा या स्पर्धेतील एकमात्र गोलंदाज मला तरी वाटते नजीर ठरतोय सर। वेगावरती स्वार होऊन या ठिकाणी कामगिरी करणं आणि ती चमकदार कामगिरी करणं पूर्ण स्पर्धेमध्ये आपण नजीरकडनं पाहिली। धावसंख्या मैदानामध्ये 4 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक नेहा इलेव्हन संघाचं आहे। पारगाव संघ, शंभू इलेव्हन पारगाव संघाला इथून मात्र कमबॅक करावा लागेल, सांगावं लागेल की हम भी किसी से कम नहीं। त्यांना सांगावं लागेल की आम्हीच असाच हा इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला नाही, आम्हीही मेहनत करून इथपर्यंत आलोय, आम्ही अजून मेहनत करणार। अंतिम विजेता कोण ठरणार हे मात्र सध्या तरी कोड आहे, ते कोड लवकरच उलगडेल याची आपण ग्वाही देऊया। आणि जेव्हा मैदानाच्या संघाकडून दुसरा षटक घेऊन गायकवाड, ओंकार गायकवाड येतोय, ज्यांनी 5च्या सामन्यात जेव्हा 12:38ची मॅच होती तेव्हा 6चं षटक टाकलं होतं, तोच गोलंदाज। शॉर्ट बॉल होता, फलंदाजाला तो समजला नाही, अनिकेत थोडासा चेंडू पण वाचू शकला नाही, चेंडू जातो निर्धाव। विशाल खेळतोय, अनिकेत आहे, इथे नंबर वेगळा असू शकला असता का, कारण धनंजय बिनताडे हाही महत्वाचा खेळाडू आहे, त्याच्याकडेही लक्ष असणार आहे, तो पाठीमागे राहिलाय, तेही महत्वाचं आहे। दुसरं षटक मार्गस्थ आहे। हा धक्का आहे, धनंजय बिनताडे खूप चांगली बॅटिंग करतात, परंतु लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन टेबलचं आणि म्हणून मैदानावरती अनिकेतला संधी मिळाली। याही मात्र चेंडू सीमा रेषेच्या पार जातोय, षटकार पृथ्वीराज षटकार। बेहतरीन स्ट्रोक, जिसकी जरूरत थी मच नीडेड 6, और अनिकेत के पास वो काबिल तो बताते हुए नंबर 3 पर क्यों भेजा गया है, बिल्कुल वो बताते हुए सवाल का जवाब दिया गया। शानदार लाजवाब स्ट्रोक अनिकेत के बल्ले से। मेहनत स्कोरर प्रसाद जगदाळे आहेत, तर दुसऱ्या बाजूला डिजिटल स्कोरर प्रशांत आज आपल्या बरोबर आहेत। 5 षटकार गेल्यानंतर आता मात्र सिंगल येतोय, धावा येणं महत्वाचं आहे। आपण नेहमी म्हणतो की स्कोरबोर्ड को हिलाते रहना चाहिए, स्कोरबोर्ड वर जर धावा आल्या तर गोलंदाजाला तिकडे अपॉर्च्युनिटी भेटेल की ते तिकडे फाइट करू शकतील। जी हाँ, स्कोरबोर्ड को चलाने का काम इस वक्त अनिकेत कर रहे हैं। अनिकेत ताकड़ ने 7 पर गेंद 4 गेंदों का सामना किया, स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। ओंकार गायकवाड़ गेंदबाजी कर रहे हैं। ग्रैंड फिनाले इस प्रतियोगिता का पृथ्वीराज चषक 2025 एक मशहूर टूर्नामेंट टेनिस जगत का आप देख रहे हैं। ओंकार गायकवाड़
इस ओवर में 3 गेंदों में 7 रन खर्च किए हैं। वडूच पोलीस स्टेशनचे शिरके साहेब आणि दुसऱ्या बाजूला खाडे साहेब, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं. दोन्ही अधिकाऱ्यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठाकडे यायचंय. शिवाजी खाडे साहेब, बीट अंमलदार. याही मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र आधी बॅटला लागला, नंतर शरीरावर आदळला. इकडे मात्र धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे ती 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही प्रोजेक्टेड स्कोर कडे आपली जर लक्ष जाते 29-30. ओंकार गायकवाड़ की बहुत ही बेहतरीन गेंदबाज, एक सिक्सर जरूर आ गया लेकिन उसके बाद लगातार 2 सिंगल, तो निरंतरता चाहिए. विशाल ने 2 पारी लाजवाब बल्लेबाजी की, लेकिन उसके बाद भी वो संघर्ष कर रहे हैं. कल का दिन अच्छा था, आज विशाल यहाँ रनों के लिए जूझ रहे हैं. मला वाटते आज अंतिम सामना मिनिमम 35 ते 40 धावांचा यायला हवा असं मला वाटते. कारण तरच ही जे प्रेक्षक बसलेत ना त्यांचं मनोरंजन होईल. वन साइडेड कोणालाही आवडत नाही आणि शंभू इलन पारगाव त्याकडे जाण्याचा प्रयत्न करेल. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि चेंडू मध्ये मिलन झालं नाही. चेंडू यष्टिरक्षक बबलू पाटील यांच्या हातात जातोय. धावसंख्या अजूनपर्यंत तरी 12 वर. आता कोणाची 12 वाजणार आज हे मात्र समजेल या सामन्यात. ओंकार की भी बहुत बढ़िया गेंदबाजी, एक खराब शॉट थी, खराब गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, उसके ऊपर बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेल दिया था अनिकेत ने, और उसके बाद में ओंकार रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं. 12 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 11 मध्ये 12 आलेत. पुन्हा खराब शॉट सिलेक्शन. इकडे मात्र अपील आहे, त्या अपील मध्ये तेवढा दम नाही. आपण नेहमी म्हणतो उत्साह में ज्यादा विश्वास में कम वाला अपील. 2 षटक संपतायत. 6च्या सरासरीने 12 धाव फलकावर आहेत. बबलू पाटील आपल्या गोलंदाजा जाऊन नक्की शाबासकी देतील, कारण 1 षटकार खाल्यानंतर सुद्धा साहेब फक्त 8 धावा खर्च केलेत. बहुत ही बढ़िया पुनरागमन हुआ. समय ज्यादा नहीं लेना है, जास्त वेळ घेऊ नका. चला मॅच कंटिन्यू ठेवायचं आहे. 12 धाबा दाबलकावरती पारगाव विजेता कोण होणार आणि 3 लाखाचं पारितोषिक कुणाला मिळणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळायचं. पृथ्वीराज चषक 2025 सोनेरी रुपेरी चंदेरी पानावरती आज कोणाचं नाव कोरलं जाणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळवायचं असेल तर येणाऱ्या या 2 इनिंग तुम्हाला बघायला लागतील. नक्की 12 धावा फलकावर आहे. 1 गड्याच्या मोबदल्यात या बाईकवर स्वार होऊन कोण जाणार ना, हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. कारण ही बाईक फक्त इथून घेऊन जाण्यापुरता मर्यादित राहत नाही. या बाईकवर जो स्वार होतो ना तो वर्ल्ड टेनिस क्रिकेटमध्ये चमकतो. हा आतापर्यंतचा इतिहास आहे सर, आणि त्यामुळे ही बाईक कोणाच्या घरी जाणार याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. हा चेंडू जास्त बाहेर निघतोय, पंचाचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 निवड. बबलू सांगतात हो वाईट आहे. गोलंदाज सांगतो नाही चेंडू चांगला आहे, परंतु बबलूने सांगितलं नाही चेंडू जास्तच बाहेर होता. कोणत्या गोलंदाजाला हा चेंडू खराब वाटेल, त्याला तर चांगला चेंडू वाटेल. पण बबलू वेस्टेजच्या मागे आहे ना, तो अनुभवी कसलेला खेळाडू आहे आणि स्पोर्ट स्पिरिट दाखवत असताना त्याने सांगितलं वाईट बॉल आहे, तुला पुन्हा टाकावा लागेल. पुढचा चेंडू यावी दांडी 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 गुल. चंदू शेट्टे सरांच्या डायलॉग मध्ये मात्र फलंदाज बॅक टू दी पवेलियन. विशालने संघर्ष केला, मैदानावरती आज चांगली कामगिरी करू शकलेलं नाहीये. बघा काय घडलं होतं. अंकित गोलंदाजी करतोय, अत्यंत सुंदर कामगिरी त्याने या संपूर्ण स्पर्धेत केलेली आहे आणि फलंदाजीला पडली भूल, दांडी झाली गोल, गोलंदाजी पॉवरफुल. अंकितचं हे षटक निर्णायक ठरत आहे. अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना विशालला बाद केलंय. धावसंख्या पारगाव संघाची 13 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता समोर संघ आहे हडपसरचा, म्हणजे पुण्याचा संघ आहे. जरी नाव त्याचं नेहा 11 असलं, दहीवडीचे त्याचे स्पॉन्सर्स असले तरी हडपसर पुणे विभागातील खेळाडू खेळत आहेत. आणि त्यांच्या समोर आता मात्र पुणेच परिसरातील खेळाडू अर्थात धनंजय बिनताडे हा समोर आलाय. आता पुणे विरुद्ध पुणे असा मॅच चालू आहे का, हाही प्रश्न महत्वाचा आहे. पुणे तिथे काही नाही उडे मजा येणार मॅच मध्ये. आता हे कॉन्टेस्ट आहे, ही मैदानावरचं जे मोठं युद्ध आहे, द्वंद्व आहे, ते जिंकण्याकरता दोन्ही खेळाडू प्रयत्न करतील. अंकित चांगली गोलंदाजी हात आहे तो आतापर्यंत. आल्या मोठा फटका खेळायचा होता. पॅट आणि बॉल मध्ये कोणतंही इकडे मात्र युद्ध पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय फॉर द वाईट. थर्ड अंपायर सध्या बिझी होतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
हा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. आपण पाहतो इकडे मात्र 13 वर 2 षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे. तिसरं 4 षटकांचा सामना आहे. धनंजय भिंताडे हा महत्वाचा मोहर आहे सध्या मैदानाच्या. इकडे मी त्यासाठीच म्हटलं होतं की हा महत्वाचा मोहर आहे. इथे मात्र डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खणखणाती पृथ्वीराज चौकार 4. सर याचा नंबर वरती असायला हवा का असं मला वाटत नाही का, कारण पाठच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. 1 साइडेड बॅटिंग केली होती. तो नंबर त्याचा 4-5 वर आहे. वन साइडेड हीरो है, लेकिन फिलहाल कप्तान की सोच बहुत इंपॉर्टेंट है. लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन रखना चाहते थे, इसीलिए लेफ्ट हैंडर को ऊपर भेजा गया. धनंजय थोड़ा पिचर है, लेकिन अब थोड़ा लेट आए, देर से आए, दुरुस्त आए. 19 धावा. याही मात्र बॅटच्या आतील कडा बबलू पाटील सोडणार नाही. इकडे मात्र धनंजय भिंताडे बॅक टू दी पविलियन. तिसरा महत्वाचा अतिमहत्वाचा झटका. शानदार गेंदबाजी. इस ओवर में अंकित द्वारा रनों पर अंकुश लगाया. बल्लेबाज मैदान के अंदर जल्दी आने चाहिए. इस ओवर की बात करें तो वह अच्छा ओवर, बेहतरीन ओवर है. 4 गेंदों का खेल, 2 गेंदों का खेल बाकी है. नए बैटर आ रहे हैं, दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है और मोमेंटम अब फिलहाल देखें तो नेहा 11 के पास. यश येतो नवीन फलंदाज यश शिंदे. पाहूया त्याच्या नावात यश आहे, त्याला फलंदाजीला यश येते का? गरज आहे संघाला सध्या त्याच्या फलंदाजीच्या यशाची, कारण 19 धावा झाल्यात. मी 40 सांगितले होते. आल्या मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र खूप बाहेर आहे. पंचांचा वाईटचा इशारा. स्कोर मूव्ज ऑन 20. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 मध्ये 20, 8 मध्ये 15. सामना रंगतदार पाहायला मिळेल. 8 मध्ये 4, 8 मध्ये 4, कमीत कमी 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 मध्ये 4 मारायचे. पाहूया 8 मध्ये 4 किंवा 8 मध्ये 2. शॉर्ट बॉल फायदा उचललाय. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणाती पृथ्वीराज षटकार. यश शिंदे मैदानावरती सुंदर फटका त्याने खेळलाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा अपेक्षा वाढवणारा हा फटका आहे. मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार. यश शिंदेच्या बॅटमधनं षटकार. आपण म्हणत होतो की धावा यायला हव्या, कारण इथे ये दिल मांगे मोर, ये मॅच मांगे मोर. आणि इथे बसलेला मायबाप प्रेक्षकही सांगतोय की आम्हाला एक रंगतदार अंतिम सामना पाहायचा आहे आणि त्याकडे आता वाट चालू आहे. चला चेंडू द्यायचा आहे. 26 गड्याच्या मोबाईलात व्यासपीठावर ज्यांचं आता आगमन झालं, आपण ज्यांच्या माध्यमातून या अंतिम सामन्याची नाणेफेकी केली, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व अर्थात या पृथ्वीराज उद्योग समूहाचे सर्वे सर्वा आणि सध्या पृथ्वी प्लॅनेटची सर्वे सर्व अर्थात धनंजय चव्हाण साहेब यांचं इथे आगमन झालं आणि ते सामन्याचा आनंद मान्यवरांच्या सोबत घेत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथे चेंज ऑफ पेस होता. सर बॅटनी समोरच्या बाजूला लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करतोय. खणखणाती पृथ्वीराज षटकार. बॅट्समन आलाय रंगात आणि त्याने चेंडू पाठवलाय ढगात. काय भावा, काय कामगिरी करतो इथे यश शिंदे. वाह वाह. 2 षटकार ठोठवलेत आणि आता चिराग 4ची आपण चर्चा केली, त्यापैकी 2 आलेले आहेत आणि अंकितचं खरं तर हे षटक मागणं 18 धाबा आले आहेत आणि कमबॅक करण्याकरता पारगाव संघाला येथे धावांची आवश्यकता होती. 32 धाबा धापलका भरती आहेत. इथे जर अजून 15-20 धाबा 15-20 धाबा अतिशय महत्वाचे, किमान 15 धाबा जरी आल्या तरी सामन्यातली रंगत वाढेल. मी तेच म्हणतोय सर, मी 40 कडे जातोय, मी 40 कडेच अजून जातोय. 40 असला तरी सामना रंगतदार आहे, नो डाऊट, कारण संध्याकाळच्या सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रात आपण पाहिलंय की धावा होत नाही आणि इथे 32 झालेत. याचा अर्थ अजून 15, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगता 15 आले तर सामना रंगतदार पाहायला मिळेल. शेवटच्या षटक घेऊन नितीन सामोर जाईल. अंकित 6 चेंडू. ओ हो, काय फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे तो, बनतोय दर्शक षटकार. खराब फिल्डिंग आणि षटकार. अनिकेत ताकवणे मैदानावरती काय फटका सजवलाय. वाह वाह वाह. फायनलचा मॅच
पहा ऍक्शन रिप्ले tenniscricket.in वरती नितीन गोलंदाजी मार्क वरती बॅटमन शफल झाला, गोलंदाज टप्पा चुकला, बॅट्समनने या ठिकाणी गुडघा टेकला आणि त्यानंतर काय षटकार ठोकला, 6 धावा, तिसरा षटकार, 4. आता 4 ची चर्चा केली होती, अजून 2 येतील असं वाटतंय. सर आपण जर पाहिलं ना 5च्या 16 चेंडूत 20 धावा झाल्या होत्या आणि 5च्या 3 चेंडूवर 3 षटकार आलेत. सामना 3 चेंडूत बदललाय. हो याही पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. अंकित थोडासा शरीरावर चेंडू लागतोय म्हणजे सर आपण म्हणतो ना सामना थोडासा थंड झाला होता. कॉमेंटेटर्सनी गरम केला का? नाही, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शॉर्ट सिलेक्शन. क्रिकेटमध्ये शॉर्ट सिलेक्शन महत्त्वाचं आहे आणि दबावाला जुगारून तुम्हाला कामगिरी करता यायला पाहिजे. ती कामगिरी यश शिंदेने केली आणि के ताकोनेने केले. आणि धनंजय चव्हाण साहेबांकडे मी बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावरतीच पाहिलेलं सामना रंगतोय, प्रत्येक जण खुश होईल. फायनलचा मॅच आहे. येस यासाठीच तर केला होता अट्टाहास. शेवटचा तो सामना गोड बाबा. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स सक्सेसफुल होईल का? चेंडू मात्र सीमा पार. खनखनाती पृथ्वीराज षटकार. ओ सर पैसा वसूल मॅच होणार यात काही वाद नाही. आता हा फटका पहा tenniscricket.in वरती. हा फटका पहा tenniscricket.in वरती. गौरव सावंत आम्हाला तो दाखवतील काय फटका सजवलाय अनिकेत ताकवणेनं. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती. नितीन गोलंदाजी मार्क वरती. बॅट्समनने केला जुगाड, बॅट्समनने केला जुगाड आणि धावसंख्येत झाली 6 धावांची वाढ. हा जुगाड होता. रिव्हर्सचा फटका, रॅम शॉट खेळला गेला आणि 4 षटकारांची जी चर्चा झाली ना, हे 4 षटकार आलेत. आता अपेक्षा बॅट्समनच्या वाढलेल्या असतील. नेहा इलनवरती दबाव आहे. पारगावची गाडी रम पम पम जाते. आपण पाहतो या स्पर्धेला मागच्या 3 दिवसात 5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज झालेत. tenniscricket.inचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगलं काम ते करतात. इकडे माझा पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू पुन्हा एकदा षटकार. 50 फॉर द टीम. शंभू इलन पारगाव. सुजित कदम सर मला वाटतं खूप खुश आहेत. ते सांगतात सुजित कदम सरांनी जागा बदलली होती. क्रिकेटमध्ये जागा बदलून देत नाही. त्याला सांगितलं परत त्याच जागेवर जा. धावा चांगल्या येत आहेत. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. मैदानावरती अनिकेत ताकवणे, यश शिंदेची नाटखोळा बॅटिंग. सामन्याचं चित्र बदलतंय. पारगावनं 50 धावा पूर्ण केल्या आहेत. जिकडे 30 होतील 35 होतील का हा प्रश्न होता, तिकडे 50 धावा आहेत आणि 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यावी पुन्हा रिव्हर्स खेळायचा होता. इकडे बॅटची आतील कडा आणि फलंदाज पात. 50 धावेवर 3 गडी बाद. या षटकाचा विचार केला. या षटकात या फलंदाजासाठी टाळ्या वाजवायला काही हरकत नाही मित्रांनो. 1 मॅन आर्मी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. सांघिक धावसंख्या 50 आहे. अनिकेत ताकवणे त्यापैकी पाव शतक, 25 धावा, निम्म्या धावा त्याच्या आहेत. म्हणजे याचा अर्थ कॉन्ट्रीब्युशन आहे. जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कॉन्ट्रीब्यूशन. बहुत ही शानदार पारी बल्लेबाज अनिकेत ताकवणे की. एंड ऑफ द व्हेरी गुड इनिंग. जितेन शेळके हा मात्र कर्णधार स्वतः मैदानाच्या आत येतोय. 50 वर 4. मला वाटतं आधी जर कोणी सामना पाहिला असेल ज्या 16 चेंडू अगोदर तो सांगेल 35 होतील तर नशीब, परंतु 50 झालेत. आणि फक्त षटकारांची भाषा म्हणजे 5च्या तुम्ही 11 चेंडूंचा विचार केला, 5च्या 11 चेंडूत 5 षटकार आलेत. हे खूप महत्वाचं आहे सर. जितीन विरुद्ध नितीन. शेवटचा बॉल. अब तक 56 पाहायला मिळेल का? लास्ट बॉल. खराब शॉट सिलेक्शन आहे. इकडे मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. पंच काय सांगतात हे आपण जसं वाईड. स्कोर मूव्ज ऑन 51. 51. बबलू सांगतायत की चेंडू खूप खूप एक हात बाहेर आहे. हात वर वळलाय. बाबा तू जा आणि पुढचा चेंडू टाक आणि लवकर या ठिकाणी षटक संपव. कारण जेवढा वेळ तुम्ही गोलंदाजीसाठी लावणार तेवढाच वेळ तुमच्याकडे फलंदाजीसाठी राहणार. बॅट लाईटचं कुठलंही अपील स्वीकारलं जाणार नाही हे लक्षात ठेवा. 51 ऑन बोर्ड. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलाय. 51 धावा झाल्यात. किशोर शिंदे. आता यश आहे ऑन स्ट्राईक. व्हाट अ बैटिंग. यश भाई एक दिल है कितने जीतोगे. व्हाट अ बैटिंग. क्या बात है, क्या शॉट खेला गया. स्कोर 57. 5 विकेट के नुकसान पर
एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा। यश शिंदे की कमाल की बल्लेबाजी, पहले अनिकेत ताकोरे ने प्रभावित किया, ये आखिरी गेंद अंत बला तो सब कुछ बला, और यश शिंदे का बल्ला माशाल्लाह क्या बल्लेबाजी की है, क्या फिनिश किया गया। दगड़ी पर टीम है सामने तो तगड़ा टोटल, बड़ा टोटल होना चाहिए, बड़ा टोटल इस वक्त अपोनेंट टीम के सामने। 57 ऑन बोर्ड अँड 58 इज टार्गेट. कोणी विचार केला होता जेव्हा मागचे 16 चेंडू झाले, 8 चेंडूचा खेळ बाकी होता, त्या 8 चेंडूत काय झालं, होत्याचं नव्हतं झालं, आणि आपण पाहतोय ज्या पद्धतीची फलंदाजी केली, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम, शब्दच नाही आहेत. मला वाटतं आमचे साहेब इकडे सध्या आणि इतर मान्यवर जे बसलेत त्यांचं सर्वांचं इकडे मनोरंजन झालंय. आणि सुधीर कदम सर, मला वाटते ते फक्त आता डान्सच करायचे बाकी राहिले असतील, कारण अशा पद्धतीचा परफॉर्मन्स त्यांच्या संघाने केलाय. चला बॅटिंग टीम, चला बबलू सर, चला आपण बॅटिंगसाठी तयार व्हा, कारण आपल्याला ते तयार आहेत, ते जागेवर गेलेले आहेत, ते जागेवर राहतील. 58 इज अ टार्गेट. चला मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र बदल करतोय. महाराष्ट्राचा गोड आवाज, महाराष्ट्राचा गोड आवाज अर्थात चंद्रकांत शेट्टे सर, मात्र मी यांना विनंती करेल की त्यांनी या सेकंड इनिंग मध्ये आमच्याबरोबर जोडायचं आहे. नमस्कार क्रिकेट रसिका हो, आपलं सगळ्यांचं स्वागत असणार आहे. महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा पृथ्वीराज चषक, जिल्हा सातारा, तालुका खटाव आणि गाव छोटंसं परंतु सुंदर, आणि या एरळवाडी डॅम साठी ओळखलं जाणारं समृद्ध असं एरळवाडी गाव, या एरळवाडी गावामध्ये 11व्या पर्वामध्ये आली आहे महाराष्ट्राची लाडकी स्पर्धा. नाव या स्पर्धेचं पृथ्वीराज चषक. या भागाचे नेते आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर पृथ्वीराज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा धनंजय चव्हाण साहेब, त्याचबरोबरने क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सिक्सर किंग गणेश चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून या सगळ्या दिग्गज खेळाडूंना या गावात यायला मिळतं. त्याचं माध्यम असतं ही स्पर्धा. कारण या आठवणी साहेब आम्ही सुद्धा वर्षभर काढतो की कधी एकदा एरळवाडीला जातोय. गाव छोटं आहे परंतु भारतभरातील खेळाडू 9 दिवस मात्र या ठिकाणी येत आहेत. आणि विशेष म्हणजे फक्त शहरी नाही तर ग्रामीण संघांना संधी दिली जाते, तालुका संघांना संधी दिली जाते, वयाची 40 ओलांडली आहे अशा ओव्हर 40 संघांना संधी दिली जाते, तालुका निहाय, नगरपालिका निहाय अशा विविध फॉर्मॅटची स्पर्धा पाहायला मिळते. आणि बघता बघता आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे. क्रिकेटचा खेळ काय म्हणतो, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही आणि जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं. 58 धावा करायच्यात, लक्ष तसं मोठं आहे. फलंदाजीसाठी पुण्याचा एक जबरदस्त बॅटर पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळतोय, बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने, लेग बायची एक धाव मिळते. सिंगल के साथ आगाज तो बिल्कुल किया गया. रोहित करात और बबलू पाटिल दोनों आक्रामक बैटर है, लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन है, टारगेट बहुत बड़ा है. फाइनल का मैच ग्रैंड फिनाले पृथ्वीराज चषक का 2025 में आप देख रहे हैं तो मजा तो जरूर आएगा दर्शकों को. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील उंडरी गावचा असणारा गोलंदाज धनंजय बिनताडे, तर पुण्याच्या कोंडवा परिसरातील बॅटर मिस्टर आनंदवाडी रोहित खरात बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत, हा वाइड बॉल है. मिस्टर एस्ट्रा से स्कोर अब जा पहुंचा है 2 पर. इस वक्त तेज तर्रार गेंदबाजी करने की कोशिश धनंजय बिनताडे द्वारा, लेकिन नियंत्रण नहीं है. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन वो भी दिक्कत इनके लिए हो सकती है. यहाँ से वो स्टार्ट अच्छा होना चाहिए. अगर बल्लेबाज अच्छा स्टार्ट करते हैं तो रोचक मुकाबला होगा, इसमें कोई संदेह नहीं है. निहा 11 एका बाजूला पाहायला मिळते आपल्याला. हो, पुन्हा एकदा बॉल थोडासा मागे टाकलाय परंतु लेग बायची एक धाव. पंच मात्र त्या ठिकाणी कळवतायत, चांगली गोलंदाजी होते, संधी दिली जात नाहीये. पहा, क्रिकेटचा खेळ आहे, एकाने धावा केल्यात त्याचा पाठलाग तुम्हाला करायचाच आहे प्रशांत सर. जी हाँ, और ताकत है, प्रतिभा है, खास करके टैलेंटेड खिलाड़ी है रोहित करात. बबलू पाटिल ने पूरे टूर्नामेंट में बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की है. ये कॉन्टेस्ट है, ये कॉन्टेस्ट है धनंजय बनाम रोहित करात. धनंजय बिनताडे महाराष्ट्रातील नामवंत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हे नाव तर आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला रोहित खरात देखील काही कमी नाहीयेत.
यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु दिशा चुकीची आहे. पाठीमागच्या बाजूला फक्त एकच धाव असणार आहे. त्याच बाजूला बॉल मारलाय खरा. अंतिम फेरीचा सामना सुरू आहे. प्रेक्षकांची गर्दी आहे प्रशांत सर. क्योंकि फाइनल का मुकाबला है पृथ्वीराज चषक 2025 का, ये 11वां संस्करण है और मंच पर आज हमारे साथ बिल्कुल टूर्नामेंट के आयोजन करता धनंजय चव्हाण साहब और सारे मेहमान और दर्शक ये टूर्नामेंट बिल्कुल एंजॉय कर रहे हैं हर मोमेंट को. पहा इकडे धावांची आवश्यकता आहे. रोहित त्यासाठी ओळखले जातात, बबलू त्यासाठी ओळखले जातात. आज खेळावं लागणार आहे. जो जिंकणार आहे नुसता लखपती होणार नाही, 3 वेळा लखपती होईल. 3 लाखाचा पहिला पुरस्कार या ठिकाणी असणार आहे. आणि एक कालखंड असा होता, गावागावात जर गेला तर 4000च्या 5000च्या स्पर्धाही मोठ्या वाटायच्या. आता हेच क्रिकेट आता जर पाहिलं तर लाखोंची उड्डाणं घेऊ लागली आहे. धनंजय चव्हाण साहेब ISPL आली, त्यामध्ये जर पाहिलं तर 2.5 करोडची पोर्शे कार टेनिस क्रिकेटच्या मॅचेस मध्ये ISPL मध्ये आहे मॅन ऑफ द सिरीजला. आता क्रिकेट बदललंय, आपलं टेनिस क्रिकेट बदललंय आणि आज आपण सगळे आहोत एरळवाडीमध्ये. यावेळेला बिग हिट फेकून दिलाय बॉल सीमा रेषा पार. उरात वादळ घेऊन येणाऱ्यांना पडझडीचे तमा कधीच नसते. ते पडतात आणि घडतात. पुन्हा एकदा पहा, शांत असलेला रोहित आता पुन्हा एकदा रंगात आलाय आणि त्याने एक जबरदस्त षटका ठोकलाय. वा 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 वा, याला म्हणतात एका बाजूने मॅच गेली तर कुणालाच आवडत नाही, दोन्ही बाजूने गेली पाहिजे, मग पुढे मजा येते क्रिकेटच्या खेळाची. पृथ्वीराज चषक आपण पाहतोय. अंतिम टप्प्यात 11व्या पर्वाची फायनल कोण जिंकणार चर्चा महाराष्ट्रभर आहे. परंतु या मॅच मध्ये कोण जिंकणार आपल्याला पाहायचंय. 10 धावा धावफलकावर आहे. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. लढत चांगली रंगणार आहे. हो, यावेळेला आपण पाहू शकता पंच आमच्याकडे वळतात आणि कळवतात हा व्हाईट बॉल आहे. दबाव बन रहा है इस पर, दबाव में प्रभाव, बिल्कुल दबाव का प्रभाव बीच मैदान पर है. टारगेट अगर देखें तो 58 रनों का स्कोर, 11 रन है. दबाव तो है इस पर गेंदबाज के ऊपर. धनंजय संघर्ष कर रहे. संघर्ष केल्याशिवाय या जगात कुणालाच काहीच मिळत नाही. बिग हिट, आणखीन एक बॉल, मोठा फटका या ठिकाणी खेळलाय. वाह, जा शोधून आणा बॉल, सिक्सर. डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. क्या जवाब दे रहे हैं. जवाबी हमला इस वक्त रोहित करात का. कमाल की पारी कर रहे अपनी टीम के लिए. पारगाव देखील काही कमी नाहीये. शंभू 11 पारगाव पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मात्र एक महत्वाचं गाव आहे आणि एवढ्या लांबून हा संघ देखील इकडे आलाय. तर दुसऱ्या बाजूला एक आमदार गटाचा संघ म्हणजे या ठिकाणी आपल्याला हडपसरची टीम पाहायला मिळते, ज्यामध्ये मात्र मातब्बर खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांच्यामध्ये फायनल आता चांगलीच रंगली आहे. tenniscricket.in वर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलंय. परंतु ही बाजी कोण मारणार. 17 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. एक जबरदस्त लढत आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. हो 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 हो, पुन्हा एकदा बिग हिट करायला गेले परंतु हा बॉल डॉट आलाय. मॅच रंगणार आहे. 4 ओव्हरमध्ये 58 करायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 17 झालेल्या आहे. आता 41 करायच्यात. 3 ओव्हर बाकी आहेत. नया 11 बनाम पारगाव, ये आखिरी मुकाबला बीच मैदान पर. पृथ्वीराज चषक 2025 मॅच रुकना नाही चाहिए. जास्त वेळ घेऊ नका मैदानावरती. टीम मीटिंग कुठल्या प्रकारे होणार नाही. फेअर क्रिकेट आपल्याला खेळायचंय. फेअर क्रिकेट आपल्याला खेळायचंय. चला आपापल्या जागेवरती. आणि मगाशी एक खूप चांगला उल्लेख चंद्रकांत शेट्टी सरांनी केला. धनंजय चव्हाण साहेब, लिलावामध्ये करण अंबालाची किंमत होती 27 लाख. क्रिकेट बदललंय. क्रिकेट बदललंय. क्रिकेटचा चेहरा बदललाय. क्रिकेटचा आयाम बदललाय. आज पश्चिम महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा पृथ्वीराज चषकाचा देखील चेहरा बदललाय. 3 लाखाचा पारितोषिक जिंकण्याकरता निकराची झुंज. आणि आज जर पाहिलं तर सगळ्यांचं लक्ष या गावाकडे लागलेलं आहे. एरळवाडी क्रिकेटच्या रंगात रंगून जाते. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पृथ्वीराज उद्योग समूह, चला फास्ट करा. मग दुग्धजन्य पदार्थाचं उत्पादन असेल विविध. मात्र सुमेशची हा ब्रँड अगदी महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. यावेळेला बबलू पाटील बॅटिंगसाठी. फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. लॉंग ऑफला मात्र बॉल जाईल तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. अजूनही 40 करायच्यात आणि 17 बॉल बाकी आहेत.
और दो बड़े खिलाड़ी बीच मैदान पर है। प्रारंभिक बैटर बबलू और रोहित, उनके पास वो काबिल है। यश शिंदे ने बल्लेबाजी बहुत बड़ी की है, बहुत ही शानदार बल्लेबाजी की है। अब जिम्मेदारी हो गई बतौर गेंदबाज अच्छा प्रदर्शन करना है। सगळ्यात मॅचच्या दिशेने फायनल मॅच, सगळ्यांनाच उत्कंठा लागली आहे कोण जिंकणार या मॅचला। एक मोठी मॅच, 11व पर्व, कोण जिंकणार या स्पर्धेचं। हो हो हो, चांगला बॉल या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळालाय। किशोरजी मध्ये यांचं या ठिकाणी आगमन झालंय, स्वागत आम्ही करू, परंतु एक चांगला बॉल मॅच मध्ये घेऊन येईल बॉलिंग टीमला सुद्धा। जी हाँ, अरे गली मोहल्ले का खिलाड़ी अब टीवी पर आने लगा है और टेनिस क्रिकेट का खेल पूरे दुनिया में छाने लगा है। ये सीजन का सबसे बेहतरीन टूर्नामेंट पृथ्वीराज चषक 2025 आप देख रहे हैं। जबरदस्त बैटल, गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग देखने का मौका दर्शकों को। सगळ्यात मॅचच्या दिशेने यो चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, इकडे चांगली गोलंदाजी यश करताना पाहायला मिळत आहेत। एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची आणि तुम्ही आम्ही तासन तास पाहत राहायचं या खेळाला। 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत। वा 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 वा, चांगली मॅच पाहायला मिळते आपल्याला। हळूहळू टाळ्यांचं गजर सुरू झालंय, हृदयाचे ठोके देखील वाढायला सुरुवात झाली। जसं काउंटडाऊन 15 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता। अजूनही बिनीचे फलंदाज मैदानावरती तग धरून आहेत। धावसंख्या 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। धनंजय चव्हाण साहेब, एक ISPL स्पर्धा ज्यामध्ये अमिताभ बच्चन, ज्यामध्ये सलमान खान एवढ्या मोठमोठ्या हिरोंच्या टीम आहेत, ही स्पर्धा होते। त्या स्पर्धेचे 3 सिलेक्टर्स काल स्पर्धेसाठी इकडे आपल्या दाखल झाले होते। एवढी मोठी आपल्या स्पर्धेची सुद्धा आता कीर्ती वाढत चाललेली आहे। बिग हिट, मोठा फटका, बॉलची हवाई सफर, सिक्सर। काय फटका सजवलाय बबलू पाटील, षटकार किंग, सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातं त्याला। हा फटका पृथ्वीराज चषकामध्ये या ठिकाणी बबलूचा धमाका। हा फटका पहा, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। कडक कडकडीत षटकार बबलूच्या बॅट मधनं। वा वा वा, ही तर फायनल आहे आणि ही तर मजा असते फायनल मॅचची। या वेळेला मात्र कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय बबलू पाटील। अख्ख्या टुर्नामेंट मध्ये चांगले खेळलेत। तसंच जर पाहिलं तर अख्ख्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं, सतपाल खाडेने सुद्धा स्पर्धा गाजवली आणि बबलू पाटील, विजय पावले देखील नाव घ्यावं लागेल, त्यांनी स्पर्धा गाजवले। उमेशजी चव्हाण साहेब, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय। उमेश चव्हाण साहेब, आपण या ठिकाणी दाखल व्हायचंय। आज पृथ्वीराज चषकाच्या अगदी धनंजय चव्हाण साहेबांशी आपल्याला संपर्क साधायचा आहे। रोहित बॅटिंगसाठी 28 धावा झाल्यात। या वेळेला आपण पाहू शकता पंच हात फैलावतायत, व्हाईट बॉल घोषित करतायत। मॅच जबरदस्त होते, मॅच जबरदस्त होते। 13 गेंदों का खेल, 29 रनों की जरूरत है। क्या मुकाबला है। जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है करतब दिखाने, ये करतब दिखाने का मौका है। 13 बॉल मध्ये एक अजूनही फुल टॉस केलाय, त्याला मात्र या ठिकाणी खेळलाय जरूर। 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे। दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय, परंतु थांबवलं जात आहे। ओव्हर संपल्या, 2 धाव संख्या झालेली आहे 30, 2 ओव्हर बाकी आहे। धावा पाहिजे 28, म्हणजे 51% काम झालंय, 49% काम बाकी आहे। 12 बॉल झालेत, 12 बॉल बाकी आहे। पृथ्वीराज चषकाची फायनल मॅच सुरू आहे। फक्त या ठिकाणी तिसरं षटक सुरू करताना वेळ घेऊ नका। चला बॅट्समन आपल्या जागेवरती, वेळ अतिशय महत्वाची आहे। बॅट्समनला या ठिकाणी बॅटिंग करायची आहे, कारण सूर्य मावळतीला निघालाय। अशा वेळेला तुम्हाला बॅटिंग करायची आहे। या स्पर्धेतलं हे 11वं पान छान रंगलंय। अगदी आजपासून 15, 20, 25 वर्ष पाठीमागचं क्रिकेट आठवतं, शेतात खेळलं जाणारं क्रिकेट आठवतं। त्यावेळेला मात्र अख्ख्या गावा मिळून एकाकडे असणारी बॅट आठवते। त्याचबरोबरीने जर पाहिलं तर अगदी सुताराकडून बनवून गेलेली एक संपूर्ण फळीची बॅट सुद्धा प्रत्येकाला आठवत असेल। हे क्रिकेट होतं त्यावेळेचं, आणि आता मात्र क्रिकेट बदललंय। परंतु त्याही वेळेला मार खायचे, आताही मार खात आहेत। बदल एवढाच आहे, पहिले पाठवत नव्हते, आता म्हणतात घरचे लिंक पाठव, आम्ही घरी बसून पाहतो। या वेळेला फुल टॉस केलाय, हा बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहूया। हो, यस, या ठिकाणी पाहूया पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय। यस, तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आलेली आहे। बॅटिंग टीमने हा बीमर आहे की नाही याकरता बल्लेबाजी करने वाली टीम ने रिवलियन ने 11 टिक 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 वाजत डोक्यात, हृदयाची धडधड वाढते, सामनाची रंगत वाढते, लज्जत या ठिकाणी तमाम प्रेक्षकांना चाकण्याची संधी मिळणार आहे।
विकास आलाय आणि पहिला चेंडू फुल टॉस टाकलाय. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय. नक्कीच नक्कीच त्याची उत्कंठा असणार आहे, परंतु काय मजा या ठिकाणी पाहायला मिळते. नो बॉल या ठिकाणी कळवला जातोय आणि बबलू पाटील थोडेसे खुश असतील, त्यांनी चान्स घेतला. आपण लगेच चान्स घेऊयात, तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. आणि तिसऱ्या पंचांनी सांगितलंय हा नो बॉल आहे, यानंतर फ्री हिट सुद्धा असणार आहे. पाहूया काय होणार, याचा फायदा घेतला जाईल का रोहित खरात यांच्याकडून. दुसऱ्या बाजूला बबलू पाटील आहेत. गोलंदाजीसाठी विकास सुरावसे या गावातील एक चाणाक्ष गोलंदाज आहे. पारगाव पुणे जिल्ह्यातील एक नामवंत टीम आहे. ओ नाही नाही नाही, फ्री हिटचा फायदा नाही होऊ दिलाय. पठ्ठाने डॉट बॉल टाकलाय. एक डॉट बॉल मात्र महत्वाचा असणार आहे. यश शिंदे, नजीर इन्होंने प्रभावित किया. उसके बाद में ये खिलाड़ी है विकास ने भी बहुत ही बढ़िया क्लास गेंदबाजी की इस टूर्नामेंट में. अगदी जबरदस्त सामना. 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच. बिग हिट, फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि खेळाडू चेंडूच्या खाली. विकेटचं पतन. विकास गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग. बल्लेबाज फिलहाल अगर देखें तो बैक टू द पेवेलियन जाते हुए रोहित खरात इस बार विकेट प्राप्त किया. शानदार गेंदबाजी विकास द्वारा. धनंजय साहेब, आणखी एक उल्लेख मी करेल, कारण आम्ही जिकडे जातो तिकडे डीजे असतो, परंतु इकडे खऱ्या अर्थाने आपलं जे मराठी वाद्यवृंद आहे त्याला संधी देण्याचं काम केलं. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी झाल्या पाहिजेत, कारण आपली संस्कृती आपणच जपायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देत आहात. एक 10 चेंडू आणि अजूनही 27ची आवश्यकता. बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रथमेश माने आले त्यांच्या जोडीला. हडपसरचे हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला दौंड तालुक्यातील पारगावचे गोलंदाज विकास सुरावसे या फायनल मॅच मध्ये पंच घोषित करतायत. नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित करतायत. चलिए मैच कंटिन्यू करना है, मैच कंटिन्यू करना है. डोंट आर्ग्यू विद अंपायर. मोमेंटम को पकड़ के रखिए. विकास बहुत अच्छी गेंदबाजी आप कर रहे हैं. मॅच कंटिन्यू करना है. सामना चालू ठेवा. मोमेंटम तुमच्याकडे आहे. चला मॅच चालू ठेवा. अंधार पडू शकतो. मॅच चालू ठेवायची आयोजकांच्या सूचना आहेत. चला बबलूभाई आपण देखील चला जागेवर यायचं आहे. चला मॅच सुरू करायची. मॅच चालू ठेवायची आहे. अंधार पडणार आहे. चला जितेन भाई मॅच सुरू करा. अंधार पडणार आहे. अंधाराचा फटका इकडे पडू शकतो. मॅच सुरू करा. चला एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी मॅच जबरदस्त होताना पाहायला मिळते. अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार. वेळ घालू नका. अंधार पडला तर नुकसान दोन्ही टीमचं होणार आहे, कारण फिल्डरला सुद्धा बॉल दिसणार नाही. त्याच्यामुळे थोडीशी घाई करा. इम्पॉर्टंट मुकाबला आहे. जास्त वेळ घेऊ नका. सर्वांना विनंती आहे, जसे मॅच संपेल सर्व एरळवाडी गावच्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे. मान्यवरांचे सन्मान आणि मुख्य जो बक्षीस समारंभ सोहळा आहे तो इकडे पार पडणार आहे, त्यामुळे एरळवाडी गावच्या सर्व ग्रामस्थांनी इकडे हजर राहायचं आहे प्लीज. यस, जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. चांगली मॅच मात्र पाहायला मिळते. 10 बॉल मध्ये 26ची आवश्यकता. 10 बॉल मध्ये 26ची आवश्यकता. प्रेक्षक मात्र उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धा पृथ्वीराज चषक एरळवाडी. हो नाही फायदा घेऊ दिला इकडे फ्री हिटचा. आणखीन एक चांगला बॉल. 9 बॉल आणि 26ची आवश्यकता. मॅच मात्र आता हळूहळू काय होईना पारगावच्या बाजूने देखील जाताना पाहायला मिळते. ही तर या खेळाची जादू आहे. अगदी रंगतदार लढत पाहायला मिळते. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे या ठिकाणी नेहा 11 दहिवडी या टीमला. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल. तिकडे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता. पुन्हा मागे पाठवलंय. विकास 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 चांगली कामगिरी करतायत. जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार. विस्तार करने का समय है और इस वक्त विकास जो है ना कमाल कर रहे, शानदार गेंदबाजी कर रहे. 8 गेंदे 26 रन चाहिए. आने वाली 2 गेंदे बहुत इंपॉर्टेंट है चंद्रकांत जी. आने वाले 2 गेंदों की कीमत होगी 3 लाख. 3 लाख की कीमत होगी. यस, इकडे शेवटच्या या 2 बॉलवर 1 6 तर पाहिजेच. कशासाठी? मॅच ऑन ठेवण्यासाठी. पाहूया एरळवाडी पृथ्वीराज चषक.
यावेळेला स्ट्रोक समोर उडवलाय, फिल्डर मात्र त्या ठिकाणी एफर्ट्स दाखवताना पाहायला मिळत आहेत खरे, परंतु पाहूयात सोपं नाहीये, काळजी घ्या थोडीशी. आणि इकडे जर पाहिलं तर चांगले एफर्ट झाले, कॅच नाही झाली परंतु 1 रन आलेला आहे. आखिरी गेंद है, विशाल ने बहुत ही शानदार फील्डिंग, कमिटमेंट में कोई कमी नहीं है. 7 गेंदों में 25 रनों की जरूरत है. व्हाट अ मैच, क्या जबरदस्त मुकाबला है. आखिरी गेंद पर क्या बबलू छक्का जड़ेंगे, ये देखना बहुत दिलचस्प है. विशाल मोरे म्हणजे पप्पू तिथे पोलीसमॅन होते, एक पोलीसमॅन आता बॅटिंगला आहेत. महाराष्ट्राचा सिक्सर किंग, 7 बॉल 25. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला, टायमिंग नाही झालंय. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल मध्ये आता 24 पाहिजे. फक्त काही करा, शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरता कुठल्या प्रकारचा विलंब करू नका. आता धनंजय चव्हाण साहेब, ही स्पर्धा 5 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत पाहिलेली आहे. आता 3,500 प्रेक्षक इथे ऑनलाईन पाहत आहेत. 5 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी tenniscricket.com वरती स्पर्धा पाहिले. 3,500 प्रेक्षक आता इथे लाईव्ह पाहतात. चला मॅच कंटिन्यू ठेवा. पहा शेवटच्या ओव्हर मध्ये ही मॅच गेली आहे. बबलू पाटील महाराष्ट्राचे सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु ही मॅच मला वाटतं आता बसून कॉमेंट्री करायची राहिली नाहीये, म्हणून उभं राहून कॉमेंट्री करू. परंतु पाहूयात काय होईल. एरळवाडी हंगामाला सुरुवात झाली का, एकदा का दसरा झाला आणि आम्हाला वेळ लागतात एरळवाडीचे आणि या पृथ्वीराज चषकाचे प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात आणि विविध गावागावातून खेळाडू इकडे येतात. या ओव्हरमध्ये जर टीम मीटिंग घेतली तर पेनल्टी दिली जाणार आहे, आयोजकांची सूचना आहे, लक्षात घ्या. 1 ओव्हर आणि 24 म्हणजे 6 मधले 4 बाहेर मारायचेत आणि महाराष्ट्राचा सिक्सर किंग नाव बबलू पाटील. अनिकेत बॉलिंग साठी, बॅटिंग साठी बबलू पाटील. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. वन शॉट बबलू पाटील. पहिली मीटिंग नाही घ्यायची, मीटिंग नाही घ्यायला सांगितले, आयोजकांची सूचना आहे. षटकार आलाय 5 बॉल मध्ये. अजूनही जर पाहिलं तर 18 पाहिजेत. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, 11व्या वर्षाचं आयोजन आणि मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हजारोच्या संख्येने प्रेक्षक गजर करतायत, टाळ्यांचा गजर. वा वा, सुपर डुपर हिट मुकाबला. बबलू आणखीन एक फुल टॉस, तो सुद्धा जाईल लांब लांब लांब. षटकार. सामने घना अंधेरा है लेकिन पहाड़ को चिर के रास्ता बनाना है. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. बबलू का धमाका, दिवाली भी है और इस पर पृथ्वीराज चषक भी. क्या कमाल का ये मुकाबला, शानदार बल्लेबाजी. फटाके फुटतायत दिवाळीचे. 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 12 पाहिजेत. पारगाव अजून हार मानणारी टीम नाहीये. एखादा डॉट बॉल त्यांनाही मॅच मध्ये आणता येईल. प्रेक्षकांचा आवाज सुरू झालाय, आवाज, टाळ्या आणि शिट्या, याची तर एक वेगळी मजा आहे. हो, यावेळेला फटका खेळला जातोय. एफर्ट्सला जबाब आहेत. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि त्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी विकेट. प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी है. एक बार सफर बहुत आसान बन जाता है, मजा आएगा. अब आपके पास 3 गेंदों का खेल आना बाकी है. 11 रनों की जरूरत है. प्रेक्षक जे उभे राहिलेले आहेत त्यांना विनंती आहे, सामना तुम्हाला आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. वा वा वा, धनंजय साहेब याचसाठी केला होता अट्टाहास, शेवट गोड व्हावा. आणि इकडे बबलू पाटील पोलीस आहेत. बॉल एवढ्या लांब आणि बॉलला एवढं मारतायत तर आरोपींना किती मारत असतील. बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, पोलीसमॅन. परंतु एक चांगला बॉल सुद्धा पारगावला सुद्धा मॅच मध्ये आणू शकतो. मॅच जबरदस्त. 3 बॉल 11 रनची आवश्यकता. यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय, पाहूयात कोणत्या दिशेला मार्गस्थ होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय, एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात विकेट, रनआउटची. अत्यंत महत्वाचा सामना. काय या ठिकाणी हृदयाची स्पंदनं वाढलेत. जास्त वेळ घेऊ नका, सामना कंटिन्यू ठेवा. चला बॅट्समॅन मैदानावरती पाठवा. अंधार हो या ठिकाणी वाढतोय, अंधार या ठिकाणी वाढतोय. सामना जर टाय झाला, गणेश चव्हाण सर, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होणार. गणेश सर काय नाही, कमिटी निर्णय घेईल. सामना टाय झाला तर बरोबर ना, कमिटी निर्णय घेईल. तो निर्णय असेल सामना
टाय झाला तर पाहूया 2 बॉल 10 हाय व्होल्टेज मॅच महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा पृथ्वीराज चषक सुपर डुपर हिट मुकाबला काहीच दिसत नाहीये अंधार आहे तरी देखील खेळावं लागणार आहे हा क्रिकेटचा खेळ आहे जिंकायचंय 3 लाखाचा पुरस्कार पृथ्वीराज चषक महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा जिल्हा सातारा तालुका खटाव गाव येरळवाडी आणि अगदी मला वाटतं प्रेक्षक उभे राहिले आमचे मान्यवर सुद्धा उभे राहिलेत मॅचेस तशी आहे क्रिकेटचा खेळच असा आहे जो वेळ लावतो क्रिकेटच्या दुनियेमध्ये घेऊन जातो बबलू पाटील सगळे प्रेक्षक उभे राहिलेले आहेत वा 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 हा माहोल आहे ही क्रिकेटची स्पर्धा महाराष्ट्रात का लोकप्रिय आहे त्याचं उत्तर इकडे मिळतंय 2 बॉल 10 बबलू यावेळेला स्ट्रोक खेळलाय खतरनाक षटकार काय फटका सजवलाय 5000 प्रेक्षक सध्या टेनिस क्रिकेट डॉट इन वरती हा सामना बघतात 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता बबलूचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो टाळ्यांचा गजर करा सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करा पृथ्वीराज चषक पिक्चर सुपरहिट आहे याला म्हणतात क्रिकेट याला म्हणतात क्रिकेट याला म्हणतात क्रिकेट मॅच संपली नाहीये एका बाजूला नेहा 11 हडपसर एका बाजूला जर पाहिलं तर शंभू 11 पारगाव 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता क्रिकेटचा खेळ काय सांगतो शेवटच्या बॉल पर्यंत काही होऊ शकतं शेवटची धाव निघेपर्यंत काही होऊ शकतं सगळ्यांनी टाळ्या चालू ठेवा हा क्षण सारखा येणार नाहीये पृथ्वीराज चषकाची फायनल मॅच सुपर डुपर हिट मुकाबला महाराष्ट्राचा सिक्सर किंग बॅटिंग करतोय परंतु गोलंदाज देखील काही कमी नाहीये अनिकेत शेवटचा बॉल काय होणार यावेळेला स्ट्रोक खेळलाय बबलू पाटील महाराष्ट्राचा सिक्सर किंग 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 सबसे कातिल बबलू पाटिल सबसे कातिल बबलू पाटिल जिन्होंने जीता है सबका दिल बबलू पाटिल आज बनेगा आपका रील क्या जबरदस्त आपका है स्किल ओ हो माय गॉड या काळोख्या रात्रीमध्ये आज एक तारा चमकला तो आहे संभाजी पाटील तो आहे बबलू पाटील या सामन्याचा हिरो मैदानावरती या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना या ठिकाणी मन जिंकलेले आहेत सामना जिंकलेले आहेत 37 धावा ठोकलेल्या आहेत 11 चेंडूमध्ये 336 चा स्ट्राईक रेट 5 षटकार त्याच्या बॅट मधनं बबलू आला त्यानं पाहिलंय त्यानं जिंकलंय चॅम्पियन झालाय पारणे भिटले सर आदवडे सर चंदू शेटे सर धनंजय चव्हाण साहेब काय टाळ्या 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 झाल्या पाहिजेत बबलू पाटील साठी टाळ्या अफलातून कामगिरी केली धनंजय चव्हाण साहेब गणेश चव्हाण साहेब यांचं यशस्वी आयोजन मानाची स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातील जशी धनंजय चव्हाण साहेब फायनलची मॅच हवी होती तशाच प्रकारे झाली प्रेक्षकांनी या ठिकाणी बघा किती प्रेक्षक या ठिकाणी उभे होते आणि काय मॅच झालाय बबलू पाटील यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं जबाबदारी खांद्यावरती घेतली आणि जबाबदारीचं टॉनिक प्याल्यानंतर तो थांबला नाही तो थकला नाही आणि शेवटी एक रोमहर्षक सामना समाप्त झाला पारगाव संघ तुमचंही अभिनंदन आहे आणि आज क्रिकेटच्या खेळाचा विजय झालाय चॅम्पियन एक संघ झालाय पण त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता क्रिकेटच्या खेळाचा विजय झालेला आहे अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन अंत बला तो सब कुछ बला बबलू हॅलो पैसे फिटले पैसा वसूल पृथ्वीराज चषक 2025 चा जिंकलेला संघ नेहा 11 हडपसर चला जास्त वेळ घेत नाही थोडस शांतता ठेवा आपण खूप चांगला सामना पाहिलाय असा सामना ना भविष्य ना भूतो कधीच पाहिला नव्हता आणि या सामन्यात नक्कीच आम्हाला प्रत्येकाने एन्जॉय केलाय जेव्हा जास्त वेळ घेत नाही मी आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे अतिथी देवो भव आणि या सर्व मान्यवरांचा पहिलं तर आपण मान सन्मान करणार आहोत या स्पर्धेचे शिल्पकार माननीय श्री धनंजय चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या सर्व मान्यवरांचे खरं तर पहिले सन्मान घेतोय ॲडव्होकेट विनोद बाबा शिंदे अध्यक्ष खटाव
तालुका टेनिस बॉल क्रिकेट यांचा सन्मान आधी घेतला जातोय आणि त्याचा सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावर घेत आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात धनंजय चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान घेतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय सध्या हे सन्मान घेतले जात आहेत. आपण पाहतोय त्याचबरोबर बनाजी पाटोळे साहेब विद्यमान नगरसेवक वडूज नगरपालिका आणि त्यांचा सन्मान माननीय श्री धनंजय चव्हाण साहेब घेत आहेत. त्याचबरोबर शैलेशजी पवार साहेब पोलीस इन्स्पेक्टर सोलापूर यांचाही सन्मान आपण घेतोय. धनंजय चव्हाण साहेब हे त्यांचा सन्मान घेतील. त्याचबरोबर व्यासदेव पवार साहेब इकडे उपस्थित आहेत आणि व्यासदेव पवार साहेबांचाही मान सन्मान इकडे मात्र केला जातोय. त्याचबरोबर युवराजजी गोसावी साहेब माजी उपाध्यक्ष मान खटाव क्रिकेट असोसिएशन आणि त्यांचा सन्मान आपण घेतोय. त्याचबरोबर गोरखनाथजी बागल साहेब आणि त्यांचा मान सन्मान आम्ही धनंजय चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते घेतोय. गोरखनाथ बागल साहेब यांचा सन्मान आपण घेतोय. त्याचबरोबर माननीय श्री किशोरजी मदने साहेब आणि त्यांचाही सन्मान आपण इकडे घेणार आहोत. किशोरजी मदने साहेब त्याचबरोबर माननीय श्री दादा पोळ यांचाही सन्मान आपण घेणार. त्यानंतर किशोर मदने यांचा आपण सन्मान घेतोय. भाऊसो बागल यांचाही आपण सन्मान घेतोय. भाऊसो बागल यांचा सन्मान आपण इकडे घेतोय. हॅलो 914 नंबरची स्कोडा गाडी काढा कोणाची असेल तर. 914 नंबरची स्कोडा गाडी. हनुमंत इनामदार साहेब यांचा सन्मान आपण इकडे घेतोय. तंटामुक्ती अध्यक्ष धन्यवाद साहेब. तर मी इकडे विनंती करेल ज्यांनी इथे पंचांचं काम पाहिलं प्रथम तर या पंचांच्या भूमिकेत सादिक राजापूरकर सर या आपला सन्मान होतोय. आपण त्यांचा सन्मान घेतोय. मायेची उबदार शाल त्याचबरोबर आपण पाहतोय श्रीफळ देऊन त्यांचा इकडे सन्मान केला जातोय. त्याचबरोबर दुसरे पंच उमेशजी केनी साहेब यांचा सन्मान आपण घेतोय. उमेशजी केनी साहेब पंच हेही मुंबईवरून इथपर्यंत आपल्याबरोबर आहेत. जेपी पॅनलचे पंच आहेत. त्याचबरोबर आमचे तिसरे पंच अर्थात विकी शेलार सर या आपलाही सन्मान इकडे घेतला जाईल. विकी शेलार साहेब या आपला सन्मान इकडे आम्ही घेतोय. विकी शेलार साहेब आहेत या विकी शेलार साहेबांचा सन्मान होतोय. 27 ओपनच्या स्पर्धा आणि 12 राज्यस्तरीय पुरस्कार विजेते 12 राज्यात ज्यांनी काम केलंय भारत बांगलादेश इंटरनॅशनल मॅच ज्यांच्या माध्यमातून केली गेली प्रशांतजी आदवडे सर यांचं समालोचक सर यांचं इकडे मात्र आपण सन्मान घेतोय.